या आपण आपल्यामध्ये उपस्थित नयनभाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस यांचा सन्मान केला जातोय. नयनभाई यांना सन्मान केला जातोय आपल्यामध्ये उपस्थित सुशांत, त्याचबरोबर योगेश भोईर या ठिकाणी नगरसेवक, सचिन पावसकर, योगेश भोईर नगरसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सौरभ सावे, यंग स्टार, यंग क्रिकेटर, विकासक, गोविंद नगर गणेश मंडळाचे अध्यक्ष, द स्टार प्लेयर, द व्हॉइस ऑफ इंडिया, MTV व्हॉइस ऑफ इंडिया, सौरभ सावे. त्यानंतर संगीताई या ठिकाणी आहे. नितीन नाईक पुढे येतो, नितीन नाईक. रीताबेन संघवी, शांतीनगरच्या संगीताई पुढे यायचंय. रीता संघवी, लावणी ऐकायची का ऐकायची नाही? हॅलो, नावं द्यायची, नावं द्या जरा प्लीज. बेस्ट बॉलरची नावं द्या. सर्वांनी समोर या, समोर या. विजेता संघ समोर या. फायटर बॉईज आणि यंग फायटर समोर या. आजा समोर आहे. इथे या, इथे या. समोर या, समोर या. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे वसीम अन्सारी, वरती या. वसीम अन्सारी फाइनल मैच मॅन ऑफ द मॅच. देना उसमें क्या ऐसे देना, ऐसे देना, ऐसा देना. नीताबेन आपल्या हस्ते दिला जाईल. नीताबेन, वसीम. चिराग द बेस्ट बॉलर है, बेस्ट बॉलर चिराग, चिराग राजभर बेस्ट बॉलर. सौरभ असते. सौरभ स्वतः गोलंदाज आहे. चिराग राजभर, चिराग राजभर वरती यायचंय. सौरभ साबे यांच्या हस्ते दिलं जाईल. बेस्ट बॅट्समॅन डॉक्टर नरेंद्र भाई आणि बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॅट्समॅन आहे अश्विन पावसकर. सेकंड प्राइज विजेता सगळं वरती यायचं. यानंतर सेकंड प्राइज विजेता वरती यायचंय. सेकंड प्राइज विजेता वरती यायचंय. सेकंड प्राइज विजेता, सेकंड प्राइज विजेता यंग, यंग फाइटर वरती या. संघ वरती या ना. यंग फाइटर योगेश दादा देतील. यंग फाइटर वरती या. सभी लोग ऊपर आ जाइए. यंग फाइटर, यंग फाइटर पुढे या ना आणि खाली बसा. सिर्फ कॅप्टन खड़ा रहेगा, कॅप्टन खड़ा रहेगा. यंग फाइटर वरती या. सर्वांनी खाली बसा, खाली बसा.
त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यानंतर आपण देणार आहोत द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. खऱ्या अर्थानं या टुर्नामेंटचा कोण आहे मानकरी. द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आहे ही बॅट नितीन भाई. नितीन भाई बॅट द्या आपण. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट तो आहे ज्याने खरोखर सर्वांचं मन जिंकलं आणि आपल्या बॅटिंगने गोलंदाजीने मन सर्वांची आकर्षित केलं, खेळ दाखवला. तो खेळाडू आहे वसीम अन्सारी. आ जाइए प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. थँक्यू. मी निवेदन करतो की सौरव साबे हे सर्व युवा खेळाडू आहेत. सौरव द लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खूप नाव गाजवलेला खेळाडू आहे. तर मी निवेदन करतो की सौरव भाई आपण जे युवा खेळाडू त्याला मार्गदर्शन करावं. बोला गणपती बाप्पा. सर्व जमलेले इकडे क्रिकेट रसिक, व्यासपीठावर उपस्थित माझे मोठे बंधू नयनदादा कदम, ज्यांच्या म्हणजे मी सर्वात पहिले जर मोठी एक टुर्नामेंट खेळलो असेल कांदिवलीला खूप वर्षाआधी, असे आपले मित्र आणि त्यावेळेचे एक चांगला ऑर्गनायझर म्हणून जो प्रसिद्ध झाला असे आपले योगेश दादा भोईर. त्यांचं म्हणजे मी खरंच एक स्वतःला एक आभारी मानतो की मी या मंचावर मला इकडे आमंत्रण केलं. सुशांत आणि पावसकर ब्रदर्स असंच आपल्याकडून कार्य होत राहावं. आणि खरंच एक ऑर्गनायझिंग करणं हा एक किती मोठा कष्ट असतं, किती त्याला आपल्याला दिवस रात्र लावावं लागतात, कसं एक फंड जमा करावा लागतो हे आपल्याला माहिती आहे ॲज अ ऑर्गनायझर. आणि तुमच्याकडून असेच उत्तरोत्तर अशी प्रगती होऊ देव करो की तुमच्याकडून अजून चांगली कामं घडत राहो आणि तुमचा जो हा बॉन्डिंग आहे पावसकर हा जो ब्रँड आहे ईस्टला असाच चमकत राहो अशी मी देवाकरती प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मनसे शाखा अध्यक्ष दत्ताभाई सांगवीकर साहेब या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. दत्ताभाई पुढे यायचंय. काका यांच्या हस्ते केला जाईल. वेलकम दत्ताभाई, आपलं हार्दिक स्वागत आहे. आता सौरवनं सांगितलं ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट आम्ही बघितलं, क्रिकेट खेळलं आणि कमेंट्री करण्याची संधी आम्हाला अनेक वर्ष कांदिवलीच्या ठाकूर स्टेडियम मध्ये भेटली. असे आमचे आदरणीय योगेश भाईंना निवेदन करेन की आपण युवांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र सर्वांना. आज श्रीराम मित्र मंडळ पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण आयोजित केली. श्रीराम मित्र मंडळ आणि पावसकर परिवार हे अगर बोललं तर एक एक अतूट नातं आहे. आणि सुकरवाडीमध्ये कुठेही यायचं झालं तर पावसकर परिवारच पहिला सगळ्यात तोंडात येतो. पावसकर परिवाराबद्दल जरा बोलायचं झालं तर मग नवरात्री असून दे, गणपती असून दे, साई पालखी असून दे, क्रिकेट टुर्नामेंट असून दे, असा कुठचाही विषय नाही की ज्याच्यामध्ये पावसकर कुटुंब त्याच्यामध्ये सहभागी नसेल. आणि आज सगळ्या आपल्या यंग मुलांना क्रिकेट टुर्नामेंटचं पावसाळी, आता पाऊस जरी आला नसेल तरी पावसाळी टुर्नामेंटचं आयोजन केलं. मी खरोखर या संपूर्ण परिवाराचं, श्रीराम मित्र मंडळाचं आणि सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. या व्यासपीठावर आमचे मोठे बंधू नयनजी कदम, सावे साहेब, डॉक्टर साहेब, सर्व आदरणीय मंच, सर्वांचे इथे मी धन्यवाद देतो. फक्त एवढंच सांगेन की आज कोण हारलं आणि कोण जिंकलं त्यापेक्षा सुकरवाडी आपली जिंकली हे महत्वाचं आहे. सुकरवाडीची मुलं आपण जिंकलेली आहे. हारलो तरी सुकरवाडीचे आणि जिंकले तरी सुकरवाडीचे. म्हणजे हे प्राइज जे मिळालेलं आहे हे सुकरवाडीनीच जिंकलेलं आहे. आणि तुमचा हा खेळीमेळीचा जो खेळ आहे क्रिकेटचा आहे. क्रिकेट म्हणजे प्रत्येकाला एक असा कुठचा व्यक्ती नसेल जो क्रिकेट खेळलेला नसेल. आज आमचे बंधू इथे आहेत. क्रिकेटमध्येच मला वाटतं अर्ध आयुष्य क्रिकेटमध्येच गेले. बोरिवली वेस्टचे आपले शर्मा साहेब
आज क्रिकेटमध्ये अव्वल नंबरवरती तिथे आलेले आहेत. खरोखर सर्वांचे मनापासून आभार. श्रीराम मित्रमंडळाचे आणि पावसकर कुटुंबियांचे खरोखर खूप खूप आभार, की चांगला तुम्ही कार्यक्रम आयोजित करताय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू. या अगोदर मी नयन भाई आणि योगेश भाई आणि सौरभ यांना डॉक्टर साहेबांना निवेदन करेन की ज्यांनी स्पर्धेचं आयोजन केलं त्यांचा सन्मान होणे जाम गरजेचं आहे. तर मी ही भगवी शाल मी दोघी बंद सांगेन की सुशांत आणि सचिन दोघांनी पुढे यायचं. या ना, अर्धी अर्धी काढून टाका. हे दोघे अर्धे अर्धे मध्ये असतात ना. या पुढे या. या स्पर्धेचे आयोजक टाळ्यांचा आवाज होते या ठिकाणी. सुशांत पावसकर आणि सचिन पावसकर ही जोडी खूप फेमस आहे. मी आता निवेदन करतो की सुरेश निकमजी वरती यायचंय. सुरेश भाई आहेत काय? निकम भाई आहेत वरती या. शाखा अध्यक्ष वेलकम निकम भाई. ज्यांना आम्ही क्रिकेट खेळताना पाहिलं, ज्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो, आजही आम्हाला राजेंद्र नगरचं मैदान आठवतं. अंडरआर्म स्पिन क्रिकेट, फिंगरी स्पिन, चक्र्या, डोनाल्ड, वैती अनेक खेळाडू म्हणजे राहुल, सौरवला तर माहिती आहे आम्ही ते खेळत खेळत आणि नयनभाई स्वतः खेळाडू असताना आयोजक असताना क्रिकेट खेळता खेळता आज राजकारणामध्ये आज उच्चांग पाहत आणि आम्हाला आनंद होतो जेव्हा मी नयनभाईला पाहतो. आणि युवांचे आज प्रेरणास्थान आहेत, आधारस्तंभ आहेत. अनेक युवांना रोजगार निर्माण करण्याचं काम ते करत आहेत आणि आम्हाला बरं वाटतं. नयनभाई तुम्ही पुढच्या टायमाला बागायतले आमदार, खासदार सर्व व्हा अशी अपेक्षा करतो. नगरसेवक व्हा. आमचे आदरणीय नयनभाईंना निवेदन करेन की आपण या सर्व युवांना मार्गदर्शन करावं. सर्वांना सीताराम. जय महाराष्ट्र. कसं आहे, पावसकर परिवार आणि कदम परिवार सीताराम कंपनी हे एकच आहे. बजरंगबाई आमचे गेलेत पण आमच्या मनामध्ये आहेत. आणि बजरंगबाईंनी शुक्रवारीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांची एकी ठेवलेली आहे. तेच मी मुलांना सांगेन, तुम्ही एकत्र राहा. हा जो आज प्रयत्न आहे की 8 टीम आलेल्या आहेत, भांडू नका आपसामध्ये, खेळण्यापुरतं भांडा, जिंकल्यानंतर मग आपण एकत्र जाऊ. आणि क्रिकेट बोलल्यावरती अश्विन तर इकडचा स्टारच आहे. अश्विन पावसकर म्हणजे त्यांनी कितीतरी मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॅट्समन घेतले असतील मला वाटतंय. आणि राजकारणातल्या गोष्टी आता त्यांनी सांगितल्या. मी कालच एक स्टेटमेंट दिलेली आहे. यापुढे निवडणूक न लावता IPL सारखे हे जे मतदारसंघ आहेत ते विकून टाका. बोली लावा आणि ते विकून टाका. कारण की काय राहिलं नाही आता राजकारणामध्ये. 80-85 कोटी आणि 100 कोटी दाखवून खासदार विकत घेतले. 50 कोटीत आमदार विकत घेतले. मग आता या मतदारसंघांची पण बोली लावा आणि विकून टाका. तसंच मतदारांनी पण ठरवून घ्या की मला 2,000 रुपये पाहिजेत की 5,000 पाहिजेत. एक रक्कम ठेवा. त्यांनाही मतदारांना आपण पैसे देऊन एकदम मोकळं करून टाकू. आम्ही फिरतो तेव्हा बघतो ना, कोण 2,000 मागते, कोण 5,000 मागते, कोण बोलतं माझ्या घरी 10,000 रुपये आले होते. हे जे आमदार लोक आहेत हे कामं करत नाहीत, पैसे वाटताना जिंकतात. आता हा राजकारणाचा विषय नाहीये, पण तरी पण तुम्हाला सांगितलं की ही क्रिकेट मॅच आहे. इथे टीमची बोली लागली, तशी मतदारसंघाची बोली लागून द्या. पण तुम्हाला सर्व मुलांना एवढं सांगेन, एकत्र राहा. शुक्रवारी एक मोठा गड आहे. तुम्ही एकत्र राहाल तर तुमची ताकद दिसेल आणि पावसकर परिवार एकत्र आहेच. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. जिंकलेल्या संघाला शुभेच्छा देतो आणि हारलेल्या त्यांना पुन्हा ताकदीने लढावं, त्यांच्याकडे अशी अपेक्षा करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर ज्यांनी आम्हाला या ठिकाणी एंटरटेनमेंट केलं, महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन ज्यांनी आपली अंपायरिंग, डान्सिंग आणि सर्वांची मनं जिंकली. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल आपण पाहतो आणि मी आजचे डान्सिंग अंपायर महाराष्ट्राची शान बान शान हॅरी पुढे यायचंय. मी नयनभाईंना निवेदन करेन की हॅरी याचा सन्मान केला पाहिजे. सर्वात जास्त गुजरात, राजकोट, मेहसाणा या प्रभागामध्ये खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मध्ये जाऊन, भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हॅरी आपली करामत दाखवतोय, अंपायरिंग दाखवतोय आणि डान्स सुद्धा दाखवतोय. आता भाई माझा सत्कार मलाच करावा लागेल.
कारण बाईस देतील. धनंजय कुलकर्णी यांचं स्वागत आमचे युवकांचे प्रेरणास्थान नयनदादा करत आहेत. चला आपण आता वळूया फर्स्ट प्राइज पावस्कर प्रीमियर लीग 2026 पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा विजय झाणारा खेळाडू संघ आहे तो म्हणजे हर्षद पावस्कर यांच्या नयनदादा यांच्या हस्ते दिला जाईल. फायटर बॉईज ज्याने पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा आपल्या नावावरती केली असे फायटर बॉईजचे फायटर खेळाडू टाळ्यांचा आवाज होऊ द्या. नयनबाईच्या हस्ते दिला जातोय. हिप हिप. जय श्रीराम. जय श्रीराम. ग ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे जय शिवाजी. जय श्रीराम. धन्यवाद. आपण नयनबाई या ठिकाणी उपस्थित आपण पाहत आहोत. एक फोटोग्राफी होते. हे आठवणीचे क्षण असतात. धन्यवाद. सर्वांचे आभार आणि आपण सर्वांनी दिलेलं प्रेम असू दे आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कामकर भाई या ठिकाणी आले. कामकर याचं हार्दिक स्वागत. टेनिस बॉल क्रिकेटतील सर्वात उत्कृष्ट खेळाडू कामकर MLB कॉलनी.